यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी इथं पांढरकवडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील शिवशक्ती हॉटेल इथं सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 9,51,404 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 13 जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिवशक्ती हॉटेलचा मालक गणेश राम बोनपल्लीवार वर्ष 37 हा लोकांना अवैधरित्या गोळा करून तास पत्त्यांचा हार-जीतचा जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली। पंचासमक्ष जप्त केलेला मुद्देमाल रोख रक्कम 62,600, 14 मोबाईल फोन अंदाजे किंमत 3,45,000, 12 नग कॅट तास पत्ते 804 रुपये किंमत, हुंडाई वेरणा MH 29 AD 3848 किंमत 5 लाख रुपये, 14 खुर्च्या व 6 टेबल किंमत 43,000 रुपये अशा प्रकारे एकूण 9,51,404 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या कारवाईत आदिलाबाद व परिसरातील 13 जुगारी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही धाड पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर, हेड कॉन्स्टेबल गजानन पत्रे, राम राठोड तसेच पोलीस कर्मचारी किशोर आडे, राजू गेडाम, विकेश घातीवर्तीवार, निलेश पेंदोर, गौरव कोटरंगे, हर्षल निकोडे व मंगेश गोरे सहभागी होते। इंडिया न्यूज आर सेवम, संदीप सूरपाम, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.